सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे मिटून बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपली आपण काउंट करू. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबून मोकळा होत चाललेला श्वास, आपला श्वसन मार्ग, त्याची जाणीव. आंतरिक सजगता वाढली आहे याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. 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 काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर ठेवूया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओम पुढे नतमस्तक. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचा घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आपण डायरेक्ट आज सुरुवात सूर्यनमस्कारानेच करूया.
उठून उभं राहूया. स्टँडिंग मध्ये विश्रांती. मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अर्ध मिटून घेऊया. बंद डोळ्यांसमोर नुकत्याच उगवणाऱ्या सूर्याचं प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करूया. गायत्री मंत्राचा पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. ओम भानवे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. शेवटचा. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. विश्रांती. मुखत होती. विश्रांती घेऊया. करूया ताड़ासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता दोन्ही हात एकत्रित डोक्याच्या दिशेने वर घेऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच. एका बिंदूकडे नजर स्थिर करा आणि मग टाचा जमिनीपासून वर उचला आणि संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेत खेचूया. स्ट्रेच स्ट्रेच वर्टिकली स्ट्रेच. सावकाश टाचा खाली. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करूया आपण परिवर्तित चक्रासन आणि त्यासाठी साइडवर बेंडिंग आसन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. डावा हात खाली येईल आणि तो लूज सोडला जाईल. खांद्यापासून डावा हात जमिनीच्या दिशेने लूज सोडा. एकदम सैल. वर असलेला उजवा हात कोपरातनं सरळ असेल आणि पूर्णपणे उजवी बाजू आता आपली ताणली गेली आहे ह्याची जाणीव. नजर समोर. नॉर्मल श्वास चालू. 10 9 8 7 6 5 4
3, 2, 1, 0. उलटचा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ हलवे. उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर, डाव्या हाताचा तळवा आता सिलिंगला समांतर, डावा हात डोक्याच्या दिशेने वर, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, पॉइंटेड अवेअरनेस. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात. उजवा हात खांद्यापासून लूज सोडायचा जमिनीच्या दिशेने. डावा हात जो ताणला गेलेला आहे, डावी बाजू जी ताणली गेली त्याकडे लक्ष, आणि उजवी बाजू पूर्णपणे शिथिल. नॉर्मल श्वास चालू, नजर समोर. एका रेषेमध्ये आपण बेंड झालोय एका बाजूला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. उलटचा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. डावा हात जमिनीला समांतर, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. करूया बद्ध हस्त, आणि त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. सीट पासून थोडीशी हाताची पकड लांब असेल. हाताचे तळवे सिलिंगला समांतर, नजर समोर, खांदे मागून एकमेकांच्या जवळ. ओठ आतमध्ये घ्यायचे पुढे न आणता. आता जेवढं शक्य आहे तेवढे आपले हात जमिनीकडे ताणायला सुरुवात करायची आहे. आणि मग शेवटी आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल. असं इमॅजिन करा की आपल्या हातामध्ये कोणीतरी वजन ठेवलंय. सावकाश मान सरळ. थोडा वेळ हात रिलॅक्स करा, खांदे रिलॅक्स करा. हाताची पकड तशीच ठेवायची आपल्याला. आता पुन्हा थोडीशी हाताची पकड हलकीशी मागे घ्यायची. हलकीशी मागे घ्या. आणि आता एक श्वास घेत हलकासा बॅकवर्ड बेंड, आणि श्वास सोडत पुढे. हात जास्तीत जास्त वर घेण्याचा प्रयत्न. हा, वरती हात, हा अजून येऊ देत वरती. पुन्हा श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश खाली यायचं, सॉरी मध्यभागी यायचं. हाताची पकड लूज करा, खांदे रिलॅक्स करा आणि हाताची पकड सोडून घ्या. विश्रांती. करूया आपण नेक रोटेशन. थोडस आपल्या मानेच्या इथे हलकासा प्रेशर आहे तो रिलीज करण्यासाठी. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे, दोन्ही पावलांमध्ये अंतर, नजर समोर. आणि आता सुरू करूया. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे आणि सुरू करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, क्लॉकवाईज 3 वेळेला. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, अजून एक राऊंड. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, विरुद्ध बाजूने. मान डावीकडे पाठीमागे 3 वेळेला, विरुद्ध बाजूने. तीन वेळा पूर्ण झालं की थांबायचं. मान सरळ करायची, दोन्ही हात खाली घेऊया आणि पुन्हा एकदा विश्रांती. सावकाश दंड बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. एक एका पायाने वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि मग डावा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. डोळे मिटून घेऊया.
बंद डोळ्यांनी संपूर्ण वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. बंद डोळ्यांनी पूर्ण देहाचं निरीक्षण. दोन्हीही गुडघे मांड्या जोडलेल्या असतील. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये. खांदे रिलॅक्स आहेत. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. त्या स्थितीमध्ये आपण किती स्थिर बसू शकतो हे आपलं आपण तपासून पहा. आपण किती कम्फर्टेबल आहोत हेही तपासा. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. करणार आहोत आपण उष्ट्रासन आणि त्यासाठी गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्हीही गुडघ्यांचं माउंटन करायचं, सॉरी दोन्हीही पावलांचं माउंटन म्हणजे टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवर. दोन्ही हात आपल्या कमरेवरती, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, नजर समोर. बरोबर. आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा, पुश करायचा पुढे, म्हणजे पोट पुढे येईल. आणि उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा. डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न आणि मान मागे सैल करा. ठीक आहे. जर हात पटकन पोचत नसतील तर एक हात कमरेवरच ठेवा आणि एका हाताने पकडा. एक हात ठेवा कमरेवरती. ओके, ठीक आहे, ठीक आहे. चांगला प्रयत्न आहे. छान. मान मागे सैल सोडून यथाशक्ती थांबा. नॉर्मल श्वास चालू. सावकाश मध्यभागी. आधी उजवा हात कमरेवर येईल, मग डावा हात. दोन्ही हात खाली. पावलांचं माउंटन सोडून घ्या. दोन्ही पावलं जमिनीकडे फ्लॅट आणि वज्रासनात स्थिर. डोळे मिटून घ्यायचे. पाठकड्यावरती जो प्रेशर होता त्याची जाणीव. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले गेले होते, त्या ताणाची जाणीव. करूया शशकासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हातांची तळवे आधी जमिनीवर येतील. जास्तीत जास्त लांब करा दोन्ही हात. सीटचा भाग न उचलता आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. आता जे हात डोक्याच्या दिशेने वरती सरळ आहेत ते फोल्ड करायचे आणि हाताची कोपरं आपल्या गुडघ्याच्या रेषेमध्ये घेऊन यायची. दोन्हीही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ. हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय, सोडतोय. पाठकण्यावर सुखद असा ताण आहे. पोटावरती हलकसं प्रेशर आहे. रक्ताचा प्रवाह हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. आपल्या चेहऱ्याचं आरोग्य सुधारतं, अधिक तजेलदार होतो. आपण जे आता आसन केलं शशक आसन. शशक म्हणजेच ससा. सस्याप्रमाणे हा आकृतिबंध दिसतो. उलट चाल करताना हळूहळू श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. डोळे मिटलेले, दोन्ही हात आपल्या मांडीवरती आणि काही क्षण इथे थांबा. आपला जो रक्ताचा प्रवाह बदललेला होता तो आता पुन्हा एकदा पूर्व स्थितीमध्ये येतोय, त्याची जाणीव घेण्याचा प्रयत्न. जोड श्वासाची. काही क्षण ते थांबूया. करणार आहोत आपण आता मंडूकासन. आता जे गुडघे आपले जुळलेले आहेत ते एकमेकांपासून लांब करायचे तिथल्या तिथेच.
बरोबर. आणि उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. त्याला एक हलकासा खेच द्यायचा आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवायचा. हं. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. त्याला एक हलकासा खेच देऊन तो मागून उजव्या खांद्यावर ठेवूया. नजर समोर. हं. आता डोळे मिटून घ्या आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबूया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. मनोमन आपले इष्टदेवता, आद्य गुरुजन त्यांचं स्मरण करूया. नॉर्मल श्वास चालू आहे. आता इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. उलट चाल करताना आधी डावा हात खाली येईल, मग उजवा. गुडघे मांड्या जुळवून घ्या सावकाश. आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. उजवा आणि मग डावा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडा आणि विश्रांती. पायात अवघडलेपणा वाटत असेल तर थोडीशी पावलं अशी हलवून घ्या. सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हातांमध्ये अंतर. डोळे मिटून संपूर्ण पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडून द्या. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. आता आपला डावा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे ते खाली जमिनीवर आहे. तो आता डावा पाय थोडासा वर उचलायचा आणि त्याला आपल्या हाताची पकड द्यायची समोरनं. हाताचा विळखा द्या डाव्या पायाला समोरनं. बरोबर. आता उजवा पाय आपल्याला श्वास घेत घेत वर उचलायचा आहे आणि श्वास सोडत सोडत खाली घ्यायचा आहे. खाली आणताना डोकं मात्र वर उचलायचं नाहीये. फक्त पायामध्ये हालचाल. श्वास घेत उजवा पाय वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा श्वास घेत उजवा पाय वर घेऊया. हा. आणि तिथल्या तिथेच तो फोल्ड करा आणि सरळ करा. पाय वरच्या वर फोल्ड, सरळ. हा. फोल्ड, सरळ. वरच्या वर सरळ. हा. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. आता हाच उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे घ्या आणि पुन्हा मध्यभागी. उजवीकडे जास्तीत जास्त आणि मध्यभागी. बरोबर. अजून एकदा उजवीकडे, मध्यभागी. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज 3 वेळेला. उजवा पाय गोलाकार फिरवा. गुडघ्यातनं सरळ ठेवून टाच खाली जमिनीकडे आली तरीही चालेल. 1. अगदी सावकाश. जांघेतून पूर्ण उजवा पाय गोलाकार फिरतोय. 2. 3. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 1. हे करताना डोकं खांदे कुठेही वर उचलायचे नाहीये. 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर आहे. तो आता सावकाश खाली घ्या. नियंत्रित, नियंत्रित, नियंत्रित. छान. आता डाव्या पायाची जी आपण पकड केली म्हणजे समोरून विळखा घातलाय तर थोडासा घट्ट करा. शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. आपण करणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. शक्य असेल तर कोपर पकडा किंवा तशीच हाताची विळखा जो आहे तो थोडासा घट्ट करा.
आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास चालू, श्वास घेतोय, सोडतोय. छान. सावकाश डोकं खाली, हाताचा विळखा सोडा, डावा पाय हवेमध्ये सरळ करा, नियंत्रित जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय फोल्ड करा, समोरनं हाताचा विळखा द्या उजव्या पायाला. बरोबर. आणि आता उजवा पाय श्वास घेत डावा पाय आपल्याला श्वास घेत घेत वर घ्यायचा 90 डिग्री आणि श्वास सोडत सोडत खाली जमिनीवर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर आणि आता डावा पाय तिथल्या तिथे फोल्ड करायचा, सरळ करायचा. 1 पाय फोल्ड, सरळ. 2 पाय फोल्ड, सरळ. 3. आता पाय तसाच ठेवायचा आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज 3 वेळेला. 1 टाच खाली जमिनीकडे येऊ दे. 2 गुडघ्यातनं पाय सरळ असेल. 3 विरुद्ध बाजूने 3 वेळेला दिशा बदल करा. 1 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा. आपला डावा पाय सावकाश खाली घ्या. आता उजव्या पायाला जो समोरने विळखा घातलाय तो थोडासा घट्ट करा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा. ते थोडासा विळखा घट्ट करा. डोळे अलगद मिटून घ्या. नॉर्मल श्वास चालू आहे. उजव्या ओटीपोटावर आता प्रेशर आहे, त्याची जाणीव. आणि मग सावकाश डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पुन्हा इथे यथाशक्ती थांबतोय. नॉर्मल श्वास चालू आहे. सावकाश डोकं खाली, हाताचा विळखा सोडा. आपला उजवा पाय हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. डोळे मिटून विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. बरोबर. आपण करणार आहोत सेतू बंधासन. आता हात मात्र आपले खालीच ठेवायचे शरीराच्या जवळ. पावलांमध्ये, गुडघ्यांमध्ये थोडस अंतर असेल. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायचा, मग कमरेचा भाग, त्यानंतर पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा. आपली हनुवटी गळ्याला लॉक होईल एवढा आपल्याला वरती यायचं आहे. आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. छान. सावकाश एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश पाठीचा एक एक मणका खाली, कमरेचा भाग खाली, सीटचा भाग खाली. आता हीच हालचाल आपण थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. आपले हात जे लांब गेले असतील थोडेसे ते पुन्हा एकदा जवळ घ्या आणि आता सुरू करूया. श्वास घेत कंबर वर उचलायची आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पाय तसेच ठेवायचे.
फक्त तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती घ्या. पाय तसेच ठेवा फोल्ड. आता दोन्हीही हातांच्या बोटांची गुंफण करा आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे घ्या. जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे. आता श्वास घेत आपलं डोकं वर उचलायचं आणि श्वास सोडत खाली यायचं. म्हणजे कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे तो वर उचलायचा आणि खाली आणायचा. ठीक आहे, सुरू करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर, अजून एकदा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आपली हाताची पकड तशीच ठेवायची आहे, म्हणजे जी आपण हाताची बोटांनी गुंफण केली ती डोक्याच्या खाली. फक्त गुडघे, मांड्या आणि पावलं जोडून घ्या. गुडघे, मांड्या, पावलं जोडून घ्या. जी पावलं जमिनीवर आहेत ती जमिनीपासून वर उचला, म्हणजे आपल्या मांड्यांचं प्रेशर आपल्या ओटीपोटावर येईल. परफेक्ट, बरोबर. आता हे पाय उजवीकडे, मान डावीकडे, पाय उजवीकडे, मान डावीकडे आणि पाय डावीकडे, मान उजवीकडे, अशी डायनॅमिक हालचाल करा. सुरू. 1. बरं, खांदे कोपरा वर नाही उचलायचे. 2. 3. 4. अगदी सावकाश करा. 5. 6. 7. 8. 9. लास्ट 10. सेंटरला येऊन थांबा. दोन्ही पाय सावकाश पावलांनी जमिनीला टेकवा. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. आपण जे जे काही केलं त्याचं मनातल्या मनात मागोवा. सावकाश एका कुशीला वळायचं आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर, डोळे मिटून घेऊया. खांदे जमिनीकडे सैल सोडायचे. नॉर्मल श्वास चालू. आज आपण करणार आहोत नौकासन आणि धनुरासन. ज्याला हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी धनुरासन करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपण सुरू करूया. सुरुवातीला आपण करणार आहोत नौकासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे वरती डोक्याच्या दिशेने. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा. दोन्ही हात वरच्या बाजूने खेचायचे आहेत आणि पाय खालच्या बाजूने जास्तीत जास्त ताणायचे. आणि एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलूया. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर वर. छान. पायाला खालच्या बाजूने खेच देऊया. दोन्ही हातांना वरच्या बाजूने खेच. नॉर्मल श्वास चालू. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. हात, पाय, कपाळ जमिनीवर आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. करणार आहोत आपण धनुरासन. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, पाठीची आणि कमरेची तीव्र दुखणी आहेत त्यांनी धनुरासन करणं टाळायचंय. बाकीच्यांनी सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने आपल्याला उजव्या पायाचा गोटा पकडायचा आहे. डाव्या हाताने डाव्या पायाचा गोटा पकडायचा आहे, म्हणजे अँकल जॉईंट्स पकडून घ्यायचे. बरोबर. आता आपल्या मांडीचा जो भाग आहे जमिनीवर तो सुरुवातीला वर उचला
म्हणजे आपलं कपाळ हलकसं वर उचललं जातं आणि आता हळूहळू जेवढं शक्य आहे तेवढं जमिनीपासून वर येण्याचा प्रयत्न करा. आपले दोन्ही पाय जास्तीत जास्त स्ट्रेच करा. छान. नजर समोर. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबूया. उलट चाल करताना आधी कपाळ जमिनीवर येऊ दे. हाताची पकड सोडून द्या. एका कुशीनं वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती. हृदयाची गती, श्वासाची गती थोडीशी वाढली असेल, नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. वाढलेली श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येते. धनुरासन केल्यानंतर शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, श्वासाची गती, हृदयाची गती वाढते. पाठकण्याचं आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय महत्वाचं आसन होतं हे धनुरासन. आता काही सेकंद, काही मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता शरीरामध्ये स्वस्थपणे पडून राहायचंय. डोळे मिटून संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडायचंय. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे आपलं संपूर्ण शरीर आपण जमिनीच्या दिशेने आपोआप ते खेचलं जातं. आपल्याला फक्त ते शिथिल करायचंय, रिलॅक्स करायचंय. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. आज आपण जी जी काही साधना केली सुरुवातीपासून ते आतापर्यंत, त्याचा मनातल्या मनात मागोवा. बंद डोळ्यांनी आपली जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत घेऊन जाऊया. शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल करूया, मोकळा करूया. आणि यासाठी नाकाने एक मोठा श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्या. आपण तणावमुक्त होतोय, व्याधीमुक्त होतोय ही भावना माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे. श्वास घेताना आणि सोडताना थंड हवेचा स्पर्श, उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव होते नाकाच्या इथे आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर, एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. दोन्ही हात खाली घ्या. हातांच्या तळव्यांचं घर्षण निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. पुन्हा पामे निर्माण झालेली डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊ द्या. अजून एकदा पामी आणि नेत्रस्पर्श. तिथल्या तिथे सावकाश पापण्यांची उघडझाप करायचे. डोळे हलकेसे उघडायचे आहेत पूर्णपणे आणि मग सावकाश एका कुशीला वळा.
आणि बैठक स्थितीमध्ये या हाताच्या आधाराने अगदी सावकाश. गडबड काही नसेल का? दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. थोडा वेळ विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. द्रोणमुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया. सुरुवातीला आपण करूया समान श्वसन. श्वास घेणं आणि सोडणं हे समान असेल. आहे तो श्वास सोडू. एक सहज श्वास भरून घ्या. 1, 2, 3, 4. घेतलेला श्वास संथ गतीने सोडा. 4, 3, 2, 1. समान श्वसन. अजून 2 आवर्तन विदाउट काउंटिंग. आपापल्या क्षमतेने एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येते. घेतलेला श्वास सावकाश सोडा. पोट आतल्या दिशेला जाईल. अजून एक सहज श्वास भरून घेऊया. सावकाश श्वास सोडूया. करूया दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 अनुलोम विलोमची आवर्तन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. अजून 2 आवर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक.
उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, शेवटचा वर्तन, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर, शरीर मन समतोल करणारा अनुलोम विलोमची आवर्तनं त्याचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. तर याच्यामध्ये तुमची श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी कृती आहे ती रॅपिडली असेल, म्हणजे फास्ट आपल्याला पूरक रेचक करायचंय. तर आणि त्याचबरोबर आपल्याला हाताच्या मुवमेंट सुद्धा करायच्या आहेत. म्हणजे जोरात पूरक आणि जोरात रेचक. पूरक करताना हात पुढे येतील, रेचक करताना हात मागे जातील. तसंच आपल्याला वरती सुद्धा करायचं, म्हणजे श्वास घेत पूरक करताना हात वर, रेचक करताना खाली. थोडीशी रॅपिड ऍक्शन असेल, जोर जोरात आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची एन्झायटीची ट्रीटमेंट चालू असेल, कुठलेही मानसिक जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल, तर मात्र भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचं आहे. इथे तुमच्या हृदयाची गती वाढते, श्वासाची गती वाढते, शरीराचं तापमान वाढतं. हिवाळ्याच्या दिवसामध्ये भस्त्रिका प्राणायाम करणं लाभदायक ठरतं. पण हे सगळे कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या. हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा डिप्रेशनचा त्रास, अथवा कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला सायकोलॉजिकल ट्रीटमेंट असेल, तर मात्र हा भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचं आहे. थोडीशी रॅपिड ऍक्शन असणार आहे, रॅपिडली पूरक अँड रेचक. आणि त्याचबरोबर आपण हाताच्या सुद्धा काही मुवमेंट करणार आहोत. जी ट्रेडिशनल भस्त्रिका आहे ती आपल्या वर्गामध्ये आपण घेणं टाळतो. ऑनलाईन वर्ग असल्यामुळे काही लिमिटेशन्स असतात. म्हणून ही थोडीशी बेसिक आणि हाताची मुवमेंट केल्यामुळे आपल्याला त्याचे सारखेच लाभ मिळतात. करूया. हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत, पाठकणा सरळ करायचा आहे आणि आता रॅपिडली पूरक रेचक थोडंसं जलद असेल. सुरू करूया. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. थोड्या वेळ हात खाली. अजून एकदा आपल्याला हे आवर्तन करायचं आहे. त्याच्या आधी डोळे मिटून घ्या. एक आवर्तन आपण इथे मध्ये शीतली प्राणायामाचं करूया. कारण की श्वासाची, हृदयाची गती वाढते, म्हणून एक आवर्तन शीतली प्राणायामाचं, जो काल आपण पाहिला होता. आपल्या जिभेची पन्हळ करायची, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची. डोळे मिटून घ्या. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. तोंडाने पूरक, जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने सावकाश रेचक. थोडीशी वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती नॉर्मलला येते. पुन्हा एकदा आपण भस्त्रिकेचं आवर्तन करणार आहोत आणि आता आपले हात वर आणि खाली अशा प्रकारे मुवमेंट होईल. रॅपिडली ऍक्शन, पूरक रेचक, जोर जोरात, थोडंसं फास्ट करायचं. आधी आपण स्लो स्लो करणार, मग आपण थोडीशी फास्ट करणार. तिथे आपली गती मेंटेन करायची आणि पुन्हा स्लो स्लो करत आपल्याला कृती थांबवायची. म्हणजे समजा प्लॅटफॉर्मवरती ट्रेन जशी चालते, तर सुरुवातीला तिचा स्पीड कमी असतो आणि मग तिचा स्पीड वाढतो आणि मग ती एक मेंटेन करते स्पीड. मग पुन्हा थांबायच्या वेळेला हळूहळू हळू करत थांबायचं. सुरू करूया. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, पाठकणा सरळ ठेवायचा आहे. चेहरा शांत. पूरक रेचक करताना नकळत कपाळावरती, डोळ्यांवरती ताण येतो, तर आपल्याला तसं ताण न घेता सहज कृती करायची. सुरू करूया. आहे तो श्वास सोडा आणि आता पूरक रेचक, पूरक
रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक. थांबायचे. हात गुडघ्यांवर, हातांची ज्ञानमुद्रा, डोळे मिटून वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती आणि शरीराचं तापमान याचा अनुभव घेऊया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य करणार आहोत आपण. शीतकारीची आवर्तनं, वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती आणि शरीराचं तापमान पुन्हा एकदा नॉर्मल होण्यासाठी शीतकारीची आवर्तनं. ओठ विलक, दातावर दात, दाताच्या फटीतनं खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन. ओठ विलक, दातावर दात, दाताच्या फटीतनं खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या, आपल्या कंठापर्यंत जातोय. तोंड बंद, नाकाने संथ रेचक. अजून एक राऊंड. ओठ विलक, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. तोंड बंद, नाकाने संथ रेचक. तिथल्या तिथेच विश्रांती. आपली वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती नॉर्मलला येतेय. आता ज्यांना बैठक बदलायची असेल ते बैठक बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये किंवा वज्रासनामध्ये बसू शकता. तुम्हाला जी कुठली कम्फर्टेबल बैठक घ्यायची आहे त्या बैठकीत बसा. डोळे मिटलेले, हातांची ज्ञानमुद्रा, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे जमिनीकडे सैल सोडलेले, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. स्थिर सुखमासनम. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत घेऊन येऊया. कमरेपासूनचा हा संपूर्ण खालचा भाग, आपला संपूर्ण उजवा आणि डावा पाय. आपण ज्या बैठकीत बसलोय त्या बैठकीमध्ये आपले हे दोन्ही पाय शिथिल आहेत ना, हे आपलं आपण तपासा. कुठे अवघडलेपणा वाटतोय का? वाटत असेल तर तिथे आपलं मन घेऊन जायचंय, तो भाग शिथिल करायचा. आपला हा संपूर्ण कमरेपासूनचा खालचा भाग शिथिल होण्यासाठी आपण करणार आहोत अकार. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडताना अचा उच्चार. आपली जाणीव थोडीशी वरच्या बाजूला, म्हणजेच आपल्या नाभीपासून आपल्या थोरॅसिक रिजन म्हणजेच आपल्या उर भागापर्यंत घेऊन जायची. शरीराचा हा मधला भाग. आपले दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. आपल्या पोटातील सगळे स्नायू शिथिल आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय शिथिल आहे. पाठीचा मणका समस्थितीमध्ये आहे.
शरीराचा हा संपूर्ण मधला भाग शिथिल करूया उकाराच्या जोडीने. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उकार. ऊ. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. करणार आहोत मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपली जाणीव आपल्या मस्तिष्काच्या ठिकाणी. श्वास सोडताना मचा उच्चार. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल. करूया अकार उकार मकार एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ उ म एकत्रित. अ अकार उकार आणि मकार करताना अ त्याच्यानंतर उकार करताना थोडस आपण तो उकार लांबवायचा. मकार करताना उकारापेक्षा मकार थोडासा लांबवायचा. अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा हेच आवर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ उ म एकत्रित. अ काही क्षण शांत. आंतरिक सजगता. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. आणि यासाठी उचित अशी साधनं मी नित्य नियमाने करणार आहे. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्र. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सोडूया आणि प्रचंड आत्मविश्वासाने सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतनं सरळ दोन्ही हात खाली घेऊया. हातांच्या तळव्याचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. मीटिंग एंड करते. सगळ्यांना शुभ दिवस. हरिओम.